घनसावंगी तालुक्यात काँग्रेसचा गट व जनसंपर्क अभियानाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, जनतेत काँग्रेसवरील विश्वास अधिक दृढ। B21 न्यूज संपादक अनाराम रामने यांनी घेतली खास रिपोर्ट। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार घनसावंगी विधानसभा मतदारसंघात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा गट व जनसंपर्क अभियान मोठ्या उत्साहात पार पडला। या अभियानाचे नेतृत्व घनसावंगी तालुका निरीक्षक गणेशजी राऊत, तालुका काँग्रेस अध्यक्ष श्रीरंग कामटे आणि नवनिर्वाचित NSUI जिल्हा अध्यक्ष अमोल चव्हाण यांनी केले। या मोहिमेची सुरुवात सकाळी राणेउच्चगाव येथून करण्यात आली। त्यानंतर शिंदे वडगाव, पानेवाडी, गुरुपिंपरी, कृष्णापूरवाडी, करडगाव आणि रांजणी रेल्वे स्टेशन परिसरात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी या अभियानादरम्यान गावागावातील नागरिक आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। जनतेच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पुन्हा काँग्रेस जनतेच्या मनात रुजत असल्याचं चित्र उमटलं। कार्यकर्त्यांनी संवाद दरम्यान सांगितले की कठीण काळात काही प्रस्थापित नेते पक्ष सोडून गेले, पण सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात काँग्रेस आजही तळागाळात जिवंत आहे। अनेकांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याची इच्छा आणि निर्धार व्यक्त केला। या अभियानात माजी जिल्हा परिषद सदस्य राम सावंत, शरद भाऊ चव्हाण, चक्रधर ससते, श्याम खोड, सरपंच महापारी ॲडव्होकेट नितीन गुलाबराव कोल्हे, राजेंद्र आरेकर, सरपंच कृष्णापूरवाडी गणेश गंधाखे, कैलाश काळे, विष्णू भोसले, अझहर पठाण, मुजीब पठाण, माजी सरपंच नजीम पठाण, पांडुरंग शिंदे, डॉक्टर प्रमोद वरखेडे, बलवंतराव देशमुख यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला। राजकारण हे सत्तेचं साधन नसून समाजाच्या प्रत्येक घटकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचं माध्यम आहे। काँग्रेस पुन्हा संघटित होण्याच्या मार्गावर या संपर्क अभियानाने घनसावंगी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाला आहे। गावगाव काँग्रेसचा झेंडा पुन्हा बुलंद करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज असल्याचे स्पष्ट दिसून आले। काँग्रेस पक्षाची जनतेशी असलेले नाळ पुन्हा मजबूत होत असून घनसावंगी तालुक्यात काँग्रेस पुन्हा संघटित आणि जनतेचा पक्ष म्हणून उभा राहत आहे, असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला।